सखी सावली काव्यांजली। पण आज माझ्या प्रेमावरचा माझा विश्वास खरा ठरला। आई, का नाही सांगितलंस मला यातलं काहीही? का वागलीस असं माझ्याशी? माझा खरंच अजूनही विश्वास नाही बसत। माझंच लग्न माझ्यापासून लपवलंस। अंजली माझी बायको आहे, या घरची सून आहेत हे माहित असूनही ती इथे एखाद्या परक्या स्त्रीसारखी राहते आणि ते तू होऊ दिलंस। तू का केलंस असं? तू का केलंस असं? हे सगळं तुला त्रास होऊ नये म्हणून तुझ्या काळजीपोटी केलं रे। अरे प्लीज हात लावू नकोस। हात नाही लावायचा। हात नको लावूस मला। तो अधिकार तू आता गमावलायस। मला खरंच आताही नाही विश्वास बसत आहे की माझीच आई माझ्याशी असं वागू शकते, यात थराला जाऊ शकते। माझं माझ्या बायको सोबतच नातं तू ओढायला निघालीस। मला ना सहन नाही होते आता, माहितीये का तुला? मला सहन नाही होते आता। तुला आई म्हणून बोलायची पण आता मला लाज वाटते। मला कळत नाही मी तुला आई बोलू का नको बोलू। झालं तुझ्या मनासारखं? हेच हवं होतं ना तुला? शेवटी तोडलंच तू माझ्या मुलाला माझ्यापासून। मला ज्याची भीती वाटत होती तेच घडलं शेवटी। आता या घरात एक क्षणही थांबायचं नाहीस तू। चालते हो माझ्या घरातून, निघ। अंजली या घरातून कुठेही जाणार नाही आहे। अंजली माझी बायको आहे, त्या घरची सून आहे। हे घर तिचंही तितकंच आहे जितकं तुझं आणि माझं। आणि जर अंजली या घरातनं बाहेर जाणार असेल तर मी सुद्धा या घरात राहणार नाही। काय बोलतोयस तू हे प्रीतम? योग्य तेच बोलतोय आई। मी या घरात राहावं असं तुला वाटत असेल तर अंजली सुद्धा इथेच राहील। प्रीतम चुकतोयस तू। नाही आहे, उलट केलेल्या चुका आता सुधार। अंजली तू इथेच राहणार आहेस। बहिणीकडे जाऊन तुझं सामान घेऊन ये। आज मी सुद्धा बघतो या घरातनं तुला कोण बाहेर काढता येते। काव्या, आज कॉफी बरोबरच एकत्र जेवणाचा योग आला। काव्या, तुला माहिती आहे असं पहिल्यांदाच आपण एकत्र बसून जेवतो। वाह, खूप छान झाली भाजी, खूपच छान। नाही म्हणजे तुझ्या हाताला चव तर आहेच। आई म्हणते ना काय ते अन्नपूर्णा, साक्षात अन्नपूर्णा आहेस तू, तसंच आहे। काव्या, तू बघ ना, आपण असं एकत्र बसून पहिल्यांदाच जेवतोय। मी बऱ्याच वेळा तुझ्या हातचं खाल्लंय, पण आज मला खरंच असं वाटतंय की या जेवणाची चव आज पहिल्यांदा मला कळते। थँक्यू सो मच काव्या।
मी काय म्हणते, आता सगळं छान झालंच आहे तर आपण आपल्या नात्याची नव्यानं सुरुवात करूया का? म्हणजे आपण एकमेकांचे जोडीदार आहोत, त्याचबरोबर जर मित्र झालो तर म्हणजे पुढचं सगळं सोपं होईल. तुम्हाला काय वाटतं? काय झालं, तुम्ही अशी स्टॅच्यू का झाला? फ्रेंड्स, फ्रेंड्स. स्टॅच्यू. छान झालं जेवण. आता दोघांचे डबे मी संपव. नाही, तू काळजी करू नकोस, तुझ्यासाठी जेवण मागवतो ना मी. थांब. लंच मध्ये काय मेनू आहे? ओके, ठीक आहे, मी सांग. प्रीतम, मी खूप मिस करत होते तुला. एवढ्या जवळ असूनही खूप लांब होतास रे. नाही ना, पण आता आहोत ना पुन्हा जवळ. चल, वहिनीकडनं पटकन तुझ्या बॅग्स घेऊन ये. पुन्हा एकदा गृहप्रवेश करायचा तुझा. प्रीतम, आता सगळं चांगलं झालं. प्रीतम, मी अक्काईला फोन करून तुला सगळं आठवलंय ही आनंदाची बातमी देऊ का? ती खूप काळजीत होती. चालेल ना? चालेल नाही, धावेल. चला. ओके ओके, फक्त फोन पुरतं मी ओव्हर करणार आहे, पण माझ्या डब्याला हात लावायचा नाही. ओव्हर. अहो, काय लहान मुलासारखं करताय तुम्ही. हा लाडू बोल. अक्काई, अगं काय हे इतका वेळ फोन उचलायला? सगळं ठीक आहे ना? हो, ठीक आहे सगळं. मी ऑफिस मध्ये, आम्ही एकत्र लंच करतोय. बोल ना तू. अक्काई, मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची. काय? प्रीतमला आता सगळं आठवलंय. आमचं नातं, आमचं लग्न, सगळं सगळं. माझ्या बॅग्स परत घेऊन यायला आम्ही दोघेही तुझ्या घरी जातोय. काय सांगतेस लाडू? अगं, ही खरंच खूप आनंदाची बातमी आहे. मी म्हंटल होतं ना तुला असं होणार म्हणून. देवाने प्रार्थना ऐकली. आपल्या दोघांच्याही आयुष्यातला आनंद परत आला. बरं ऐक, मी आता ऑफिस मध्ये आहे. तू घरी जाऊन तुझ्या आवरावर वगैरे कर, पण मी आल्याशिवाय जाऊ नकोस. हा, मला भेटूनच जा. येते मी. बरं, ठीक आहे, तू लवकर ये. देवा, तुझे आभार कसे मानू कळतच नाहीये मला. काय झालं तरी काय? अहो, आपल्या प्रीतमला सगळं आठवलंय. हो, ती दोघं आता आपल्या घरी येतात सामान वगैरे घेऊन जायला. मी लवकरच घरी जाईन म्हणते. ओके. आणि हो, मी उद्यापासून तुमच्या बरोबर जेवायला बसणार नाही. घरी जायचं आहे ना? की स्टॅच्यू म्हणून? नाही, घरी जायचंय.